नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रवीण इंगळे, जलसिंचन आणि निचरा अभियांत्रिकी विभाग, डॉक्टर बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठ आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे। आज आपण प्लास्टिक मल्चिंग आधारित ठिबक सिंचनाद्वारे मिरचीची लागवड कशी करावी याबाबत आज आपण सविस्तर माहिती घेणार आहे। सदरचा व्हिडिओ आपला जर आवडल्यास कृपया तो सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांमध्ये तो फॉरवर्ड करा। मिरचीची कोकणामध्ये लागवड करत असताना प्रथम मिरचीची जी रोपे आहेत ती ट्रेमध्ये तयार करावी। त्याकरता आपण कोकोपीट माध्यमाचा उपयोग करावा, त्याला ड्रेंचिंग करावे आणि हे ड्रेंचिंग केल्यानंतर साधारणपणे 20 ते 25 दिवसाची तयार झालेली रोपे ही लागवडीसाठी वापरावी। मिरचीची लागवड करत असताना आपण प्रथम गादी वाफ्याचा वापर करावा। गादी वाफे तयार करताना गादी वाफेची रुंदी ही 70 सेंटीमीटर आणि उंची ही 15 सेंटीमीटर ठेवावी आणि या गादी वाफ्यावर ठिबक सिंचनाची जोडणी करावी। ठिबक सिंचनाची जोडणी करत असताना 2 तोट्यामधील किंवा 2 ठिबकामधील अंतर हे 50 सेंटीमीटर ठेवावे आणि जोडओढ पद्धतीचा वापर करावा। मिरची पिकाची लागवड करत असताना त्यांच्यामधील जे 2 ओळी किंवा रोपांमधील अंतर आहे हे 45 सेंटीमीटर बाय 45 सेंटीमीटर इतके ठेवावे आणि प्लास्टिक मल्चिंगचा वापर करताना 25 मायक्रॉन सिल्वर ब्लॅक या मल्चिंगचा वापर करावा। मिरची पिकाचे भरघोस उत्पादन घेण्याकरता पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वाचे आहे। त्याकरिता प्रथम आपण पाणी व्यवस्थापनाबाबत बघूया। पाणी व्यवस्थापन करत असताना मिरची पिकास एकूण 70 सेंटीमीटर इतके पाणी लागते। सदरचे पाणी हे 1 दिवसाआड ठिबक सिंचन पद्धतीद्वारे द्यावे। मिरची पिकाकरता खत व्यवस्थापन करत असताना विद्यापीठाद्वारे शिफारसीत केलेली मात्रा म्हणजे 150-50 NPK ही प्रमाणात विभागून द्यावी। त्याकरता एकूण पिकाचा कालावधी लक्षात घेऊन साधारणपणे 10 ते 12 हप्त्यांमध्ये हे खत ठिबक सिंचनाद्वारे विद्राव्य खताचा वापर करून द्यावे। मिरची पिकाचे उत्पादन घेत असताना या पिकावर येणाऱ्या कीड आणि रोग यांचे विद्यापीठाद्वारे शिफारसीत केलेल्या सर्व शिफारसींचा अवलंब करावा। मिरची पिकावर आढळणाऱ्या रोग आणि किडी यांचा अभ्यास करून त्यावर विद्यापीठाद्वारे शिफारसीत केलेल्या औषधांचा वापर करावा आणि पिकांचे संरक्षण करावे। मिरची पिकाचे व्यवस्थितपणे संगोपन, पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन केल्यानंतर आपल्याला कोकण विभागामधून साधारणतः 75 ते 100 क्विंटल इतके हिरव्या मिरचीचे उत्पादन प्राप्त होते आणि एकूणच मिरची पिकाचा नफा गुणोत्तर याचा अभ्यास केला तर ते साधारणतः 1.50 इतके आढळून येते। मिरची पिकाकरिता प्लास्टिक आच्छादन आणि ठिबक सिंचनाचा अवलंब केल्यानंतर एकूण 40 ते 50% पाण्याची बचत होते आणि पिकांकरता अत्यंत पोषक वातावरणाची निर्मिती होते। हा व्हिडिओ आपणास आवडल्यास डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ विकसित यूट्यूब चॅनल आणि फेसबुक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।